गोकुळवाडी याच ठिकाणी असंघटित कामगारसाठी जनधन बँक खाते ई-श्रम कार्ड वाटप करण्यात आले। कागद कागदपत्र कष्टकरी पंचायत अहिल्यानगरच्या वतीने गोकुळवाडी येथील सुनील भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये संपन्न करण्यात आला। जनधन बँक खाते उघडताना ह्या कष्टकरी कामगाराला खूप मोठी कसरत करावी लागते। हा कामगार मोठ्या प्रमाणात निरक्षर असल्याने फॉर्म भरणे खूप अवघड होत असते। परिणाम हा वर्ग शासकीय योजनेपासून दुर्लक्षित राहतो। ही बाब संघटनेच्या लक्षात आल्याने अशा शिबिराचे आयोजन करून शेकडो असंघटित कामगार यांचे जनधन खाते उघडून देण्यात आले। तसेच असंघटित कामगार असल्याने ई-श्रम कार्ड वाटून त्यांची नोंदणी करण्यात आली। सदर शिबिरासाठी डीसीबी बँकचे अधिकारी यांनी विशेष सहकार्य केले। आज सर्जेपुरा गोकुळवाडी या भागामध्ये प्रभाग क्रमांक 5 आणि 10च्या अनेक नागरिकांसाठी आम्ही एक शिबिर ठेवलं होतं। ते म्हणजे ज्यांचं खातंच कोणत्या बँकेमध्ये उघडलेलं नाहीये व वयोवृद्ध जे काही महिला आहेत, माता बहिणी आहेत, त्यांना बँकेमध्ये जाऊन ती प्रक्रियेला समोर जाणं हे त्यांना शक्य नाही। त्यांना त्या ठिकाणी फॉर्म भरता येत नाही। असे सगळे एक किचकट प्रक्रिया जी काही त्यांना समोर जायचं होतं, त्याची अडचण त्यांनी आम्हाला सांगितली की या ठिकाणी आमचं कुठंच खातं नाहीये आणि ह्या योजना सरकारी जे काही आमच्यापर्यंत यायला पाहिजे ते येत नाही। त्यासाठी अनेक अडचणी येतात। तर आम्ही आमच्या संपर्क कार्यालयामध्ये विकास भाऊ उडानशिवे असतील आणि मी सुनील भोसले सर्व मित्र परिवार या गोकुळवाडीमध्ये आम्ही सर्व कष्टकरी आणि गोरगरीब जनतेसाठी एक शिबिर ठेवलं। त्यामध्ये आम्ही डीसीबी बँकेच्या मार्फत त्यामुळे 0 अकाउंट बॅलन्स चं ओपनिंग अकाउंट ठेवलं। त्याच्यानंतर 20 रुपयामध्ये 2 लाख रुपयाचा विमा, अपघाती विमा त्याच्यामध्ये स्कीम ठेवली आणि विविध आणखी स्कीम त्याच्यामध्ये एक आहेत ते भाऊंनी सांगितल्या व त्या बँकेचे सुद्धा सहकारी त्यांना सांगतात। त्या अकाउंटचा त्यांना 100% फार मोठा फायदा होणार आहे आणि कष्टकरी आणि वेस्करींच्या सोबत आम्ही 100% पहिल्यापासून आहेत, आत्ता आहेत आणि भविष्यात आम्ही राहणार आहे। आज गोकुळवाडी याच ठिकाणी असंघटित कामगारांकरिता 0 बॅलन्स खाते, जनधनचे खाते आणि ई-श्रम आयुष्यमान कार्ड याचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। आपले मित्र सुनील भोसले यांच्या संपर्क कार्यालयात हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। साधारणतः एखाद्या व्यक्तीला जर बँकेत जाऊन आपलं खातं खोलणं, तो फॉर्म भरणं, त्यानंतर ती खूप किचकट प्रक्रिया आहे। त्यामुळं आज सदर बँकेचे आपले काही सहकारी हे याच ठिकाणी येऊन स्वतः फॉर्म भरणार। त्यानंतर त्या लाभार्थ्याला सरकारी ज्या योजना आहेत त्या जनधन खात्यामध्ये येणार। त्यामध्ये अटल पेन्शन योजना असू देत की 20 रुपयामध्ये 2 लाख रुपयाचा अपघाती विमा असू देत, अशा पद्धतीची स्कीम याच ठिकाणी आज या कष्टकरी कामगार बांधवांना मिळणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने गोकुळवाडी याच ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलं। आमचे मित्र सुनील भोसले तसेच सुरेश साळवे यांनीही यासाठी विशेष परिश्रम घेतलं। त्याबद्दल मी कागद कागदपत्र कष्टकरी पंचायततर्फे त्यांचे आभार मानतो। धन्यवाद।